नमस्कार, मी यामिनी दळवी या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एक विलन, एक हिरो, ॲक्शन ड्रामा हे असं असलं तर तो चित्रपट असतो बॉलिवूडचा। रिअल लाईफमध्ये जे घडणं अशक्य वाटतं तेच फिल्मी कथेमध्ये घडतं। पडद्यावरती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा तो हिरो साधा राहत नाही तर तो सुपर हिरो वाटायला लागतो। पण बुधवारच्या मध्यरात्रीच्या नंतर बॉलिवूडची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये जे काही घडलं ते एका हिरोचा रिअल लाईफ मधला ॲक्शन ड्रामा मांडणारं असंच होतं। सुपरस्टार सैफ अली खानच्या घरामध्ये एक हल्लेखोर शिरतो। तो सैफच्या मुलाच्या रूम पर्यंत जातो, तिथपर्यंत पोहोचतो। त्याच्या घरामधली दाई आरडाओरडा करते आणि त्यानंतर मग रूम मध्ये सैफ अली खानची एंट्री होते। सैफ अली खान या हल्लेखोरांच्या हातामधल्या शस्त्राची अजिबात पर्वा करत नाही आणि त्यांच्यावरती तुटून पडतो। हल्लेखोर विलनचे वार सुद्धा आपल्या शरीरावरती झेलतो। आधी तर फक्त मानेवरती ओरखडा असतो, पण त्यानंतर विलनला पकडत असताना तो हल्लेखोर सैफच्या पाठीमध्ये खोल असा वार करतो आणि यामध्ये चाकूचा एक 2.5 इंचाचा तुकडा सैफच्या मणक्यामध्ये कण्यामध्ये अडकतो। इथे मात्र रिअल लाईफ मधलं फिल्मी ॲक्शन आणि हा ड्रामा संपतो आणि त्यानंतर रिअल ड्रामा सुरू होतो। खरं तर रिअल लाईफ मध्ये आपण येतो कारण सैफ यानंतर गंभीररित्या जखमी होतो, हल्लेखोर विलन गायब होतो आणि त्यानंतर सैफला त्याचा मुलगा इब्राहिम हा लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचतो आणि सैफवरती शस्त्रक्रिया होते। त्या हिरोला वाचवलं जातं। एकीकडे राज्यामधल्या बीडमधल्या मस्साजोगमध्ये घडलेलं सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण गाजतंय। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, महिना उलटून गेलेला आहे आणि असं असताना आता अभिनेता सैफ अली खान याच्यावरती त्याच्या घरामध्ये शिरून हल्ला झालेला आहे आणि या बातमीनंच आजची सकाळ उगवलेली आहे आणि पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था याविषयी आता प्रश्न सुद्धा विचारले जाऊ लागलेले आहेत। सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय। सैफवरती हल्ला का झाला, कसा झाला, या सगळ्याविषयी आता तपास तर सुरू झालेला आहे, पण सुरुवातीला नेमकं काय घडलं याविषयी आधी बोलूयात। या घटनेच्या संदर्भात सैफ अली खानच्या टीमकडून सध्या एक निवेदन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून ही घटना नेमकी कशी घडली, काय काय झालं या संदर्भामधली माहिती सुद्धा देण्यात आली आहे। तर हे निवेदन जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलंय की हा जो चोर होता, हल्लेखोर होता, तो सैफच्या घरामध्ये शिरला। तैमूर आणि जेह या मुलांच्या नॅनीला तो दिसला आणि त्यानंतर त्या लोकांमध्ये बाचाबाची सुरू झाली। सैफ हा बेडरूमच्या बाहेर आला हे सगळं ऐकल्याच्या नंतर आणि तेव्हा चोरानं मागच्या बाजूनं सैफच्या पाठीमध्ये ते धारधार शस्त्र खुपसलं। ही सगळी घटना एकीकडे घडत होती आणि त्याच वेळेला त्या घरामध्ये करीना कपूर किंवा करीना, सैफ अली खान आणि तिची मुलं ही सगळी घरामध्ये होती। सैफनं या चोराला अत्यंत प्राणपणानं प्रतिकार केला। त्याच वेळेला सैफवरती या चोरानं 6 वार केले। ही सगळी आरडाओरड सुरू होती आणि त्यामध्ये संधी साधून हा चोरटा पसार झाला। ही सगळी माहिती प्राथमिक निवेदनामधून आपल्याला देण्यात आली। आता पोलीस तपास सुरू झालेला आहे आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तोपर्यंत हल्लेखोर पकडला सुद्धा जाऊ शकतो। पण मुद्दा हा नाहीये। आपला मुद्दा हा आहे की चाललंय तरी काय नेमकं, कारण आजचं मुंबई असेल किंवा मग बीड, गुन्हेगारांच्या मनामधली कायद्याची भीड तर संपतीये का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। डिसेंबरमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि फक्त विरोधक नाही तर सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस हे सगळे सुद्धा म्हणायला लागले एकमुखाने की बीडचं आता बिहार होत चाललंय। पण जर थोडं मागे वळून बघितलं तर आपल्या राजधानी मुंबईचं काय असा सुद्धा विचार पडतो। इथे नेमकं काय घडतंय? मुंबई ही राज्याची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आपल्याला माहिती आहे बॉलिवूडचे सगळे स्टार्स इथे असतात। मनोरंजनाची राजधानी सुद्धा मुंबई आहे आणि या बॉलिवूडचे मुंबईमधील 2 मोठे स्टार जिथे राहतात ते वांद्रे, जिथे ठाकरे राहतात ते वांद्रे सध्या गुन्हेगारी कारवायांमुळे हादरून गेलेले आहे। काही दिवसांपूर्वी आमदार झिशान सिद्दीकी यांचे जे वडील होते बाबा सिद्दीकी, जे राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते होते, त्यांची भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली आणि यानंतर कळलं की ती हत्या करणारे शूटर खरं तर सलमान खानला सुद्धा लक्ष्य करतायत। लॉरेन्स बिश्नोई या नव्यानं चर्चेत येत असलेल्या माफियाला सलमानला सुद्धा उडवायचं होतं। सलमान खानच्या घराकडे सुद्धा त्याची जी बिल्डिंग आहे गॅलेक्सी अपार्टमेंट तिथे सुद्धा गोळीबार झाला। यानंतर त्याने त्याच्या घराची बाल्कनी ही बुलेट प्रूफ काचेची बनवलेली आहे।
पण अशी बाल्कनी असताना सुद्धा सैफ अली खानच्या घरामध्ये मात्र हा हल्लेखोर शिरला आणि सैफ जखमी झालाय. कडेकोट सुरक्षेमधलं घर असताना सुद्धा हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरलाय, त्याच्यावरती वार सुद्धा झाले. तर हा हल्ला करणारा मारेकरी फक्त चोरीच्या उद्देशानं आला होता का, की मग तो प्रोफेशनल कोणीतरी हल्लेखोर होता, असा सुद्धा एक सवाल आहे किंवा अशी एक शक्यता आहे. या घटना ज्या माणसांसोबत घडल्या त्याचा विचार सुद्धा आपल्याला करावा लागतो. म्हणजे यामधला पहिला मुद्दा असा की या घटना ज्या भागात घडतायत तो भाग उच्चभ्रू वस्तीचा आहे आणि प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात असणारा असा आहे. दुसरं म्हणजे सलमान खान असो किंवा बाबा सिद्दीकी असो किंवा मग आता सैफ अली खान असो, या सेलिब्रिटींना आणि नेत्यांना असणारा सुरक्षेचा गराडा, या सगळ्या सुरक्षेचं कडं भेदून या घटना घडतायत आणि त्यामुळे अर्थातच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अर्थातच सैफवरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर आता विरोधक सुद्धा आक्रमक होत आहेत. राज्यामधली कायदा सुव्यवस्था अबाधित नाहीये अशा सगळ्या विषयी ते बोलू लागलेले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे असं म्हटलंय आणि ताशेरे ओढलेले आहेत. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणाच्या नंतर सरकारचा अजूनही धाक राहिलेला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. अशी सगळी वक्तव्य समोर येतात. दुसरीकडे खून, खंडणी, चोरी हे सगळे गंभीर गुन्हे सर्रासपणे राज्यामध्ये घडतायत, मुंबईमध्ये घडतायत. मुंबईमध्ये वांद्र्यासारख्या भागामध्ये सुरक्षित वातावरण नाहीये आणि हे अत्यंत चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांची घरं सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य माणसांचं काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारलाय. दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा याविषयी मत व्यक्त केलंय. सैफवरचा हल्ला हा मुंबईसाठी सुद्धा लाजिरवाणा आहे असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलेलं आहे. तर आदित्य ठाकरे यांनी सैफवरचा आज झालेला हल्ला हा अत्यंत धक्कादायक आहे अशी एक्सपोस्ट केली आहे. विरोधक टीका करत असतात, मात्र या प्रकरणामधला संबंध सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणांशी जोडू नये असं मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. ही सगळी मंडळी हे बोलत असताना त्याच वेळेला इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये खंडणी आणि यासारखे अनेक गोष्टी असल्याचं म्हटलंय. या सगळ्यासाठी बॉलिवूड स्टार्सना टार्गेट केलं जातंय असंही त्यांनी म्हटलंय. सध्या पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या एकंदरीतच प्रकरणाविषयीची माहिती गोळा करतायत, तपास सुरू आहे. सैफ अली खानवरती झालेला हल्ला, हल्लेखोर, त्याचा उद्देश, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. मात्र मुद्दा हा आहे की गुन्हेगारांच्या मनामध्ये कायद्याचा धाक उरला नाहीये का? म्हणजे जसं आपण म्हटलं की मुंबई ते बीड कायद्याची भीडच राहिलेली नाहीये का, हा प्रश्न सर्वसामान्यांना अस्वस्थ करतोय. हा एकच प्रश्न खरं तर सर्वसामान्य मुंबईकर असतील, महाराष्ट्रामधले नागरिक असतील, या सगळ्यांना अस्वस्थ करतोय. मात्र सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न अस्वस्थ करत असेल का? विरोधकांच्या टीकेला राजकारण म्हणता येईल, पण गुन्हेगार कायद्याची भीती बाळगत नाहीयेत, कुणाचाही जीव धोक्यात आणतायत असं सगळं घडताना दिसतंय आणि हे वास्तव आहे. त्यामुळे हे नाकारायचं तरी कसं? हा खरं तर फिल्मी डायलॉग नाही आहे. बॉलिवूडचे स्टार्स असतील किंवा मग सर्वसामान्य माणूस असेल, सगळ्यांच्या मनामध्ये मृत्यूची भीती दाखवणारी ही रिअल भावना आहे आणि ही भावना कोणीतरी समजून घ्यावी अशीच खरं तर इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.